कि क्यों ना कोई पठान, खान, अंसारी, शेख, कुरैशी बने मेयर। आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलने वाला पठान, खान, शेख, सैयद, अंसारी, कुरैशी क्यों नहीं बन सकते? एक दिन हमारी हिजाब पहनने वाली महिला भी मुंबई की मेयर बन सकती है और इंशाल्लाह एक दिन बनेगी। की होय, या शहराचा, या मराठमोळ्या शहराचा महापौर एखादा खान, कुरेशी, पठाण अर्थात मुसलमान बनू शकतो, पण यांच्याशी असहकार पुकारलात, यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा व्यवहार करणं बंद केलं तर कदाचित फरक पडू शकतो. आणि ही जी काही यांच्यात गुरमी आली, जी मस्ती आली ना, ती गुरमी आपण एका झटक्यात उतरवू शकतो. मित्रांनो नमस्कार. तुमच्या घराच्या शेजारी जी मोकळी जागा असेल, त्या मोकळ्या जागेत कोणी लसणाची शेती करायला सुरुवात केली तर तुम्हाला ती चालेल का? आता लसणाच्या कांड्या कुठे उगवतात आणि ह्या लसणाच्या शेतीनं नेमकं कोणाला त्रास होतो, याचा तुम्हाला अंदाज आलेला असेलच. मुंबईसारख्या शहरात, ज्या शहरात पूर्वी ही लसणाची शेती फक्त 3 ते 4% इतकी होती, हळूहळू ती 8% गेली आणि ही शेती आता वाढत वाढत इतकी वाढली आहे, ज्याला वाढले म्हणण्यापेक्षा फोफावली असं म्हणता येईल. या फोफावणाऱ्या लसणाच्या कांड्यांनी मुंबई गिळंकृत करायला घेतलेली आहे. काल एका कामानिमित्त मी मालाडच्या मालवणी भागात गेलो होतो. तिथं पूर्वी मी बऱ्याचदा गेलोय. गेल्या वर्षी खास करून आपल्या स्टुडिओचं काम सुरू असताना तिथं फिल्म सेट्सवर वापरले जाणारे, म्हणजे शूटिंगसाठी वापरले जाणारे जे गालिचे असतात, कार्पेट्स असतात, ते एकदा वापरले गेले की नंतर अशा वेअरहाऊसमध्ये येऊन पडतात. ते भले मोठे साईजला भले मोठे असतात. त्यातून तुम्हाला जेवढ्या साईजचं कार्पेट हवं आहे, तेवढ्या साईजचं कार्पेट कापून दिलं जातं. आता त्या कार्पेटची बाजारात किंमत लाखो रुपये असते. पण जेव्हा तुम्ही हे असं भंगारातून घेतलेलं कार्पेट जे आणता, तेव्हा ते अगदी काही हजारात उपलब्ध होतं. आणि माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला सल्ला दिला होता, की जेव्हा तुला जर कार्पेट वापरायचं असेल, तर हे मालवणीत एका ठिकाणी मिळतं आणि मग ते कार्पेट जिथं मिळतं, त्या पत्त्यावर मी आणि माझे एक मित्र आम्ही स्कूटरवर तो पत्ता शोधत गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की वरवर दिसणारी मालवणी आतून किती खतरनाक आहे. एखाद्या वासेपूर, मिर्झापूर किंवा फैजाबादच्या कुठल्या अशा अरुंद गल्ल्या ज्या आहेत, त्यापेक्षा मालवणी काही वेगळी नाही हे जाणवलं. मालवणीबद्दल यापूर्वी आपण बोललेलो आहे. तिथं अवघ्या काही एकरांच्या जागेमध्ये जवळपास 137 मशिदी आणि मदरसे आहेत. हे प्रमाण तिथल्या लोकसंख्येच्या तुलनेनं व्यस्त जरी असलं, तरी ते इतकं व्यस्त का आहे? याचा विचार हा सहजासहजी कोणी करत नाही. मंगलप्रभात लोढा यांनी या विषयावर आवाज उठवला होता. उदय निरगुडकरजी आणि काही सन्माननीय सदस्यांची एक समिती पोलीस बंदोबस्तात मालवणीच्या त्या गल्लीबोळांमध्ये फिरली होती. काल मी बिना पोलीस बंदोबस्त त्या गल्लीबोळात फिरून आलोय. काय जाणवलं मला तिथे? मालवणी सुधारते हे एक वैशिष्ट्य. मी ज्या गल्लीबोळातून काल फिरत गेलो होतो, त्या गल्लीबोळात नूतनीकरणाची कामं चालू आहेत. रस्ते बनवले जात आहेत, रुंद केले जातात आणि त्यासाठी काही घरं जी त्या रस्त्यांच्या आड येत होती, तीही बऱ्यापैकी तोडली गेलेली दिसली मला. सिमेंट काँक्रीटचे कल्व्हर्ट्स बनवले जात आहेत, नाले बनवले जात आहेत. म्हणजे कदाचित इथं पुढे एक अद्ययावत अशी वस्ती उभी राहणार आहे. आणि हे सारं श्रेय तिथल्या आमदाराला जातं. त्याबद्दल आपण तसं बघायला गेलं तर त्याचं कौतुक करायला हवं. पण तो हे सगळं का करतोय याचा जर तुम्ही धांडोळा घेतला तर तुमच्या लक्षात येईल, की ही इथली जी काही वस्ती आहे, इथले जे काही वोटर्स तयार झालेत, ही वोट बँक तयार झाली आहे, ती त्या आमदाराची खास राखीव, वाईट शब्द वापरला तर खूप घाणेरडा शब्द बाहेर निघेल. पण ही बटीक झालेली वोट बँक जी आहे ना, अंकित झालेली वोट बँक, तीच या आमदाराला इथून विनासायास निवडून आणते. इथं त्याच्या विरोधात ब्रह्मदेव जरी उभा राहिला तरी तो जिंकून येणार नाही, असं म्हटलं जातं. ते याच कारणांमुळे. अर्थात अशाच पद्धतीचा एक आणखी मुस्लिम आमदार मुंबईतला. आता तो ज्या विभागातून, तो इलाख्यातून निवडून आला होता 2014 साली, तो इलाकाही बऱ्यापैकी मुस्लिम बहुल इलाका आहे. 2,71,500 मतदार असलेला हा विधानसभा मतदारसंघ. त्यातले 1,37,800 तर मुस्लिमच आहेत. आणि हे मुस्लिम जेव्हा त्यांच्या मशिदीतून, मदरशातून फतवा निघतो,
की कुणाला मतदान करायचं आहे, तेव्हा ते हू की चू न करता, अजिबात न बदलता त्या उमेदवाराला मतदान करतात. विधानसभेला आपण हे फतवे निघालेले आपण पाहिलेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे जे काही मस्तवाल झालेले लोक आहेत ना, धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला दोष दिला जातो, त्यांच्यावर आरोप केले जातात, त्याच पद्धतीनं अगदी छोट्या-छोट्या प्रमाणात काही मंडळी आपल्या बालेकिल्ल्यांची डागडुजी करायला लागलीत. ते बालेकिल्ले बांधायला लागलेत आणि बघता-बघता हे बालेकिल्ले आता अजिंक्य होत चाललेले आहेत. अजिंक्य होऊन बसलेत असं म्हणा ना तुम्ही, की जिथं तुम्ही उखळी तोफा वापरा की बाहेरून आणलेल्या बोफोर्सच्या तोफा. याची तटबंदी ढासळणार नाही याची पुरेपूर व्यवस्था झालेली आहे. आता मी मालवणीच्या आमदाराचं जे काही कौतुक केलं, अस्लम शेखचं, तो मागच्या टर्मला म्हणजे जे सरकार महाविकास आघाडीचं आलं होतं तेव्हा तो पालकमंत्री होता मुंबईचा. आता ह्या सगळ्या जमेच्या बाजू जर लक्षात घेतल्या तर त्याने काय काय उद्योग मालवणीमध्ये करून ठेवलेले आहेत हे जर सांगायला बसलो तर हा एक एपिसोड पुरेसा पडणार नाही. मी गेल्या वर्षी मालवणीतल्या अगदी समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या म्हणजे खाडीकडे जाणाऱ्या भागातही जाऊन आलो होतो. तिथेच मोकळ्या खाजणाच्या ज्या जमिनी आहेत, खारफुटीच्या जमिनी, मॅनग्रोव्ज वगैरे म्हणतो आपण त्यांना, त्या मॅनग्रोव्हची कत्तल करून तिथे भरणी करून भराव टाकून सपाटीकरण करून मोठमोठ्या प्रमाणात ही गोडाऊन्स उभी आहेत. तिथे काही स्टुडिओज तयार केलेत जिथे शूटिंग होते आणि त्या गोडाऊन्समध्ये जसं मी म्हणालो की हे गालिचे विकले जातात, कार्पेट्स विकले जातात, अनेक शोभेच्या वस्तू विकल्या जातात ज्या चित्रीकरणासाठी शूटिंगसाठी वापरल्या गेल्यानंतर त्यांच्या कामाच्या नसतात. बरेच लोक तिथून हे सगळं घेऊन आपल्या घरी आणून लावतात. आता यासाठी जी हवी असलेली जागा आहे ती जागा अशी विनासायास विना मोबदला जर कुठल्या आमदाराला मिळत असेल तर त्याची आजची जी काही स्थावर जंगम मालमत्ता आहे तिचा आकडा केवढा मोठा असेल याचा तुम्ही फक्त अंदाज लावा. आणि याच पैशाच्या जोरावर तो राजकीयदृष्ट्या जे काही स्थैर्य हवं असतं ते स्थैर्य सहज मिळवू शकतो. ही झाली एक बाजू. आज वारिस पठाणबद्दल बोलताना, भायखळ्याच्या वारिस पठाणबद्दल बोलताना, तो भलेही मागच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला असला, म्हणजे 2014ला निवडून आला, 2019ला यामिनी जाधवांनी त्याला हरवलं. दोघांच्या मतांच्या मध्ये जो काही फरक होता तो काही फारसा मोठा नव्हता आणि सोबत 2-3 उमेदवार असे वेगवेगळ्या पक्षांचे उभे होते ज्यांनाही 20-22 हजार मतं मिळालीत आणि यामिनी जाधव, वारिस पठाण यांच्यामध्ये 3-3.5 हजार मतांचा फरक होता. 25,000 22,000 असं काहीतरी मतदान झालं होतं. तर या वारिस पठाणचा जो पराभव झाला 2019ला तो मतविभाजनामुळे झाला होता. पण ज्या वेळेला ही सगळी मंडळी एकत्रितरित्या पुन्हा एकवटतात तेव्हा त्यांना पराभूत करणं कठीण असतं आणि हे आता होऊ शकतं कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, तोंडावर आल्यात, अगदी पुढच्या 15-16 दिवसात या होतील आणि त्या अनुषंगाने मुंबईतल्या या छोट्या छोट्या गली मोहल्ल्यांमधले जे काही नगरसेवक आहेत, भावी नगरसेवक, त्यांच्या मागे उभा राहणारा एक गठ्ठा जो काही मतदार आहे आणि त्या मतदाराचा जो धर्म आहे त्याचा तुम्ही अग्रक्रमाने विचार करायला हवा. कारण नुकताच मी परवा एक व्हिडिओ तुमच्या पुढे सादर केला होता की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने एक रिसर्च करून रिपोर्ट सादर केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की 1961 पासून 2025 पर्यंत मुसलमान समाजाचा टक्का किंवा या मुंबई शहरातल्या मुसलमानांचा टक्का कसा वाढत वाढत आता एवढा वाढला आहे की हा मुसलमान सगळीकडे दिसू लागला आहे. त्यामुळे कारणही मी माझ्या व्हिडिओत सांगितली होती की प्रत्येक व्यवसाय, धंदा, उद्योग यामध्ये आज मुसलमान दिसतोय. छोट्यातलं छोटं काम मुसलमान करतोय. हा मुसलमान कुठून आला, बांगलादेशातून किंवा इतर कुठल्या राज्यांमधून, याचा कोणाला थांगपत्ता नाही. पण यांची एक वोट बँक मात्र तयार होते आणि ही वोट बँकच आहे की ज्याच्या जोरावर या मुंबई शहराचा महापौर हा एखादा खान, कुरेशी, पठाण, जावेद अहमद, सलीम जावेद, इस्माईल युसुफ कोणीही बनू शकतो, कोणीही बनू शकतो आणि त्याचा पुनरुच्चार वारिस पठाणने केलाय. ऐका. मैं तो चाहूंगा कि क्यों ना कोई पठान, खान, अंसारी, शेख, कुरेशी बने मेयर. क्यों नहीं बन सकता भाई? आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलने वाला पठान, खान, शेख, सैयद, अंसारी, कुरेशी क्यों नहीं बन सकता? एक दिन हमारी हिजाब पहनने वाली महिला भी मुंबई की मेयर बन सकती है और इंशाल्लाह एक दिन बनेगी.
पाहिलंत मित्र, हे सगळं असंच होत नाही ना. वारिस पठाणमध्ये जो आत्मविश्वास दिसतोय आपल्याला, तो जे काही बोलतोय, तो काय असाच आलेला नाहीये. आणि ही जी काही क्लिप आहे ती मी काल पाहिली संध्याकाळी. त्याच्याही आधी 2 दिवस मी माझा व्हिडिओ सादर केला होता तुमच्या पुढे. त्या व्हिडिओत स्पष्टपणे मी माझी मतं मांडली होती, की कुठल्या-कुठल्या मुद्द्यांवर, कुठल्या-कुठल्या गोष्टींवर हे आपला इथला टक्का वाढवतायत, त्याकडे जरा लक्ष द्या. कसे वाढतायत त्याकडे लक्ष द्या. आणि त्यांना वाढू द्यायचं की नाही, त्यांना कसं रोखता येईल, हे आपल्या हातात आहे. दंगल घडवून, कापाकापी करून, बॉम्बस्फोट घडवून, असं काही हे एका रात्रीत सगळं काही संपवता येत नाही. आणि ती हिंदूंची प्रवृत्तीही नाही. पण यांच्याशी असहकार पुकारलात, यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा व्यवहार करणं बंद केलं, तर कदाचित फरक पडू शकतो. आणि ही जी काही यांच्यात गुरमी आली आहे, जी मस्ती आली आहे ना, की होय या शहराचा, या मराठमोळ्या शहराचा महापौर एखादा खान, कुरेशी, पठाण अर्थात मुसलमान बनू शकतो. ती गुरमी आपण एका झटक्यात उतरवू शकतो. पण त्यासाठी मुळात आपल्या हिंदूंमध्ये एकी हवी, एकवाक्यता हवी, एक विचार हवा. आणि तो विचार घेऊन जाणाऱ्या पक्षांच्या मागे आपल्याला उभं राहायला हवं. आज भाऊबंदकी आणि इतर अनेक ज्या काही माहेरची साडीवाले जे काही मेलोड्रामा चालू आहेत आणि त्याला फशी पडून सहानुभूतीच्या लाटेत वाहत जाऊन आपण जर मतदान केलं, तर नक्कीच आपल्या माथी कुठला तरी खान, पठाण, कुरेशी महापौर म्हणून मारला जाऊ शकतो. तो महापौर होईल तेव्हा होईल, पण तुमच्या गल्लीतला नगरसेवक जर एखादा सलीम किंवा जावेद झाला, तर तो किती महागात पडेल याचा विचार तुम्हाला आत्ताच करायचा आहे. मित्रो, हे जे काही मी मांडतोय, त्यामागे एक प्रकारची पोटतिडीक आहे म्हणून बोलतोय. जे समोर दिसतंय म्हणून सांगतोय. आता ज्यांना पटतंय त्यांनी जरूर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. कारण उद्या जे होणार आहे ते तुमच्या, माझ्या आणि इतरांच्या सोबत सेम पातळीवर होणार आहे. मला 2 फटके जास्त पडतील कदाचित, पण 1 फटका तुम्हालाही पडणार आहे, हे लक्षात घ्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.